राज्यातल्या सरकारनं गतिशील कारभार सुरू केला असून जनतेला ऊर्जा आणि ऊब मिळेल असं कामकाज करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। विदर्भातल्या जनतेला जास्त न्याय देण्याचा प्रयत्न या अधिवेशनात केला जाईल असंही ते म्हणाले। नागपूरमध्ये महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते। विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात 20 विधेयकं मांडण्यात येणार असून पूर्वीच्या अध्यादेशांचं विधेयकामध्ये रूपांतर होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू। की खाते वाटप कधी, तर येत्या 2 दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू। आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा, पुरवणी मागण्यांवरची चर्चा, सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्यासोबत जवळपास 20 बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत। मंत्रिमंडळाचं खातेवाटप येत्या 2 दिवसात पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं सरकार असून संविधानाचा सर्वोच्च सन्मान आणि आदर करणारं असल्याचंही त्यांनी सांगितलं। बीडमधील सरपंचांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमणार असून कुणाचीही गय केली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं। परभणीत संविधानाचा अपमान करणाऱ्या मनोरुग्णाला अटक करण्यात आली असून मनोरुग्णांच्या कृत्यावर असंविधानिक पद्धतीनं उद्रेक करणं योग्य नव्हे असंही त्यांनी सांगितलं। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना गतिमान आणि चांगलं काम करण्याच्या सूचना दिल्या असून मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे हैं, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा। ईव्हीएम म्हणजेच एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र असा अर्थ असून विरोधक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। विरोधी पक्षांनी चर्चा करावी, चर्चेला आमची तयारी असून चर्चेपासून मागे हटणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं। मात्र विरोधकांनी सभागृहात चर्चेपासून पळ काढून माध्यमांसमोर बोलण्याच्या तंत्राचा अवलंब करू नये, सदनात त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ असंही ते म्हणाले। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय कायद्यानं आणि नियमानं अध्यक्षांनी घ्यायचा असतो। अध्यक्षांनी उचित निर्णय घ्यावा, आम्ही त्याचा सन्मान करू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विरोधी पक्ष सदस्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा आवाज ऐकला जाईल। विरोधकांना घेऊन सदनाचं कामकाज करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। एक महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं। विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात, प्रश्न विचारायचे असतात, साधक बाधक चर्चा करायची असते। बिलाच्या संदर्भामध्ये देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे, जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टीची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल। आम्ही कधी त्यांना कुठेतरी ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही। सगळ्यांनाच संधी देता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाला 2.5 वर्ष देण्याचा निर्णय आपल्या पक्षानं घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला, ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला, नंतर अजितदादांनी दिला, तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता, नाराज आहे काय आता नाराज आणि खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे। आणि म्हणून आमच्या टीम मध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत।
पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रीपद. जो काम करेल तो पुढे जाईल, आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे. त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो.